नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण बघूयात दिवाळी विशेष अतिशय चविष्ट, खूप खमंग आणि कुरकुरीत असे तिखट मसाला शंकरपाळ्यांची रेसिपी। तुम्ही हे शंकरपाळे अगदी दिवाळीलाच नाही, एरवी देखील मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी बनवू शकतात। आज मी तुम्हाला 1 किलोचं अचूक प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे अगदी परफेक्ट असे शंकरपाळे बनून तयार होतात। चला तर बघूयात आता याची कृती। शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो मैदा घेतला आहे। यामध्ये 2 टीस्पून जिरे घालूया, 2 टीस्पून ओवा, 2 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया। पांढरे तीळ भरपूर घाला, यानी शंकरपाळ्यांना खूप मस्त चव येते। 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालणार आहे। ही मेथी आपल्याला थोडी अशी चोळून घालायची आहे, याची पावडर करून घाला। या कसुरी मेथीची चव देखील खूप छान येते, पण तुम्हाला आवडत नसेल तर कसुरी मेथी स्किप केली तरी चालेल। चवीनुसार मीठ घालू, चवीनुसार लाल तिखट, तिखट मीठ आपल्या आवडीनुसार घाला। सर्व साहित्य नीट मिक्स करून घेऊ। अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे, फार वेळ लागत नाही। यामध्ये साधारण 7 टेबलस्पून आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। तुम्ही ml मध्ये जर मोजलं तर बरोबर 105 ml तेल आहे। हे अगदी नीट मिक्स करून घेऊ आणि मोहन पूर्ण मैद्याला आपण चोळून घेऊया। तुम्ही बघू शकता, हे मी नीट मिक्स करून घेतलं आणि आपण जर ह्याची दाबून अशी मूद वळली तर ह्याची मूद वळल्या जात आहे, म्हणजे मोहनचं प्रमाण अगदीच व्यवस्थित आहे। गोड शंकरपाळ्यांपेक्षा कमी मोहन या तिखट शंकरपाळ्यांना घालावं लागतं। आता आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि अगदी घट्ट गोळा याचा मळायचा आहे। जेवढा घट्ट मळता येईल तेवढा घट्ट गोळा मळा। तुम्ही बघू शकता, ह्या पिठाचा मी अगदी घट्ट गोळा मळून घेतला आहे। शक्य तेवढा घट्ट मळा। आता यावर झाकण टाकू आणि हे पीठ मुरण्यासाठी आपण जरा 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून देऊया। हे पीठ 15 ते 20 मिनिटांसाठी मस्त मुरलं। आता आपण हे अजून एक वेळा नीट मळून घेऊया। आता या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। अगदी ज्या प्रकारे पोळीसाठी गोळे करतो तसेच लहान लहान आकाराचे गोळे करा। ह्या प्रकारे उरलेला पिठाचा गोळा आपण सुती कापडाने झाकून ठेवू। इथे कोरड्या मैद्यावर किंवा कोरड्या तांदळाच्या पिठावर आपल्याला आता ही शंकरपाळ्याची पारी लाटून घ्यायची आहे। मैद्याऐवजी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। शक्य तेवढी पातळ ही पारी आपल्याला लाटायची आहे। खूप जास्त मैदा देखील लावू नका, पीठ घट्टच भिजवा, म्हणजे जास्त मैदा लावायची गरज भासणार नाही। जास्त मैदा ही शंकरपाळी लाटताना त्याला लावला की तळताना तेल खूप खराब होतं। पातळ अशी शंकरपाळी लाटा। बघा, मस्त पातळ अशी ही पारी मी लाटून घेतली। आता काटे चमच्याच्या साहाय्याने याला असं थोडं आपण छिद्र करून घेऊ, म्हणजे शंकरपाळी तळताना फुगणार नाही आणि ती छान कुरकुरीत तळल्या जातील। आता शंकरपाळी कापून घेऊया। तुम्हाला आवडतील त्या आकाराची शंकरपाळी कापा।
आता आपण ही शंकरपाळी सोडवून घेऊया। बघा अगदी पातळ अशी शंकरपाळी मी लाटली आहे। हे बघा या प्रकारे सर्व शंकरपाळी सोडवून घेऊया। एखाद्या परातीमध्ये किंवा सुती कापडावर ही सोडवलेली शंकरपाळी थोड्या वेळासाठी तुम्ही टाकू शकता। ही शंकरपाळी तळायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे एकदाच भरपूर सारी लाटून आणि बनवून ठेवा आणि मग एकदाच तळायला घ्या। शंकरपाळी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल मध्यम गरम झालं की आपण यामध्ये शंकरपाळी घालूया। एका वेळी तेलात सहज मावतील एवढी शंकरपाळी घाला। पहिली बॅच जी आहे ती कमी शंकरपाळ्यांची घाला, म्हणजे तेल नीट तापलं आहे की नाही याचा अंदाज तुम्हाला येईल। आता मध्यम ते मंद आचेवर ही शंकरपाळी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे। मोठ्या गॅसवर भरभर तळली तर शंकरपाळी लगेच जळतात, करपतात आणि ती छान कुरकुरीत होत नाही, त्यामुळे ही काळजी घ्या। तुम्ही बघू शकता तेलातील बुडबुड्यांचा आवाज कमी झाला आणि शंकरपाळींचा रंग देखील बदलला। आता आपण ही शंकरपाळी काढून घेऊया। थोडंसं तेल निथळवून घेऊ आणि शंकरपाळी काढून घेऊ। खूप सुरेख रंग याला आला आहे। उरलेली शंकरपाळी देखील याच पद्धतीने मी तळून घेते। अशी झाऱ्याच्या साहाय्याने ही थोडी वर खाली करा, म्हणजे व्यवस्थित सुकतात। अगदी पातळ ही शंकरपाळी आपण लाटली आहे, त्यामुळे ही अशी एकमेकांना चिपकतात, पण तेलामध्ये टाकल्यानंतर ती बरोबर मोकळी होतात, सुटी होतात। हे बघा तुम्ही बघू शकता शंकरपाळी छान तळून झाली। आता आपण ही देखील काढून घेऊया। छान हलकी आणि कुरकुरीत अशी शंकरपाळी झाली आहे। अशी सर्व शंकरपाळी आता मी तळून घेते। अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत अशी तिखट शंकरपाळी किंवा मसाला शंकरपाळी तयार आहे। तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर, हे बघा खूप छान हलकी आणि कुरकुरीत झाली आहे आणि अजिबात तेलकट नाही। आज आपण बघूया दिवाळी विशेष लहान मुलांसाठी अतिशय चविष्ट असे पिझ्झा लिंक्स किंवा छोट्या छोट्या पिझ्झा शंकरपाळ्यांची रेसिपी। फराळासाठी मोठ्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ आपण बनवतो, पण लहान मुलांना हमखास आवडणारे हे पिझ्झा लिंक्स तुम्ही नक्की बनवून बघा। चला तर मग बघूयात आता याची कृती। पिझ्झा लिंक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1.5 कप मैदा। हा मेजरिंग कपनी मी मोजून घेतला आहे। हा 1.5 कप मैदा आहे। हा ग्रॅमनी मोजला तर साधारण 200 ग्रॅम मैदा आहे। आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, हा ग्रॅमनी मोजला तर साधारण 100 ग्रॅम टोमॅटो आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कापलेले टोमॅटो घालूया। यामध्ये फ्लेवरसाठी 2 लसूण पाकळ्या घालणार आहे। तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल। आता आपण मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेऊ। आपल्याला या टोमॅटोचा रस काढून घ्यायचा आहे। हे बघा टोमॅटो बारीक करून झाला आहे। इथे गाळणीने मी हे गाळून घेणार आहे आणि यातील फक्त रस आपल्याला घ्यायचा आहे। हे बघा टोमॅटोची ही पेस्ट मी व्यवस्थित गाळून घेतली। हा बियांचा भाग आणि वरचा सालीचा भाग आपण वेगळा करून घेतला आहे। यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही। हे या प्रकारे घट्टच आपल्याला गाळून घ्यायचं आहे। पसरट ताटामध्ये हा 1.5 कप मैदा घेऊया। यामध्ये अर्धा कप किसलेलं चीज, हे नेहमीचं रेग्युलर प्रोसेस चीज आहे। अमूलचे जे चीज क्यूब येतात ना ते वजनी मोजलं तर 50 ग्रॅम आहे, म्हणजे अमूलचे 2 चीज क्यूब मी इथे किसून घेतले आहे। हे बघा हे 2 चीज क्यूब इथे मी किसून घेतले आहे। वजनी 50 ग्रॅम। 1.5 कप मैद्यासाठी 1.5 टेबलस्पून मेल्टेड बटर, हे बटर वापरलं आहे। थोडं पातळ करून हे मोजून घ्या, एकदम घट्ट मोजू नका, बटरचा अंदाज चुकेल।
थोडं वितळवून हे बटर मी मोजून घेतलं. हे वजनी मोजलं तर साधारण 20 ग्रॅम बटर आहे. शक्यतो कप, टीस्पून, टेबलस्पून या प्रमाणात घेतलं तर मग चुकतच नाही, पण मी अंदाज येण्यासाठी ग्रॅमचं सुद्धा प्रमाण देत आहे. अगदी चिमूटभर किंवा चवीनुसार चिली फ्लेक्स. छोट्या मुलांसाठी करणार असलं तर चिली फ्लेक्स जरा सांभाळून घाला. पाव टीस्पून काळ्या मिरेची पूड, अर्धा टेबलस्पून मिक्स हर्ब. हे इटालियन मिक्स हर्ब आहे. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्ही जेव्हा पिझ्झा विकत आणतात तेव्हा पिझ्झा सोबत उरलेले जे मिक्स हर्बचे पॅक आहेत ते देखील तुम्ही वापरू शकता. अगदीच चिमूटभर मीठ. मीठ खूप जास्त घालू नका, कारण बटर आणि चीज दोन्ही मध्ये मीठ आहे. आणि तुम्ही जर पिझ्झा सोबत आलेले हे मिक्सर वापरले तर त्यामध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे मिठाचा अंदाज हा थोडा कमीच ठेवा. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करू. हे मैद्यामध्ये छान चोळून घेऊया. हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं. आता यामध्ये ही टोमॅटो प्युरी आपण घालू. आवश्यकतेनुसार ही टोमॅटो प्युरी घालून आपण याचं घट्ट पीठ मळून घेऊ, घट्ट गोळा मळून घेऊया. टोमॅटोची टेस्ट खूप मस्त येते याला. हे बघा, टोमॅटो प्युरी घालून देखील हे पीठ थोडं कोरडं वाटते आहे, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे व्यवस्थित मळू. तुमचा टोमॅटो किती ज्युसी आहे त्यावर देखील हे अवलंबून असतं, त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून देखील तुम्ही हे मळू शकता. तुम्ही बघू शकता पीठ मस्त मळून झालं आहे, अगदी घट्ट आहे. आता यावर झाकण ठेवू आणि हे पीठ मुरण्यासाठी आपण साधारण 10 मिनिट हे बाजूला ठेवून देऊया. साधारण 10 मिनिटांनंतर आपण हे पीठ पुन्हा एक वेळा व्यवस्थित मळून घेऊ. पिठाचा छोटा छोटा गोळा घेऊया, हातावर घोळवून घेऊ आणि पोळपाटावर अगदी पातळ पारी याची लाटायची आहे. ज्या प्रकारे खाऱ्या शंकरपाळ्यांसाठी आपण लाटतो त्याच प्रकारे लाटा. आवश्यकता असेल तर थोडा मैदा यावर भुरभुरवा. तुम्ही बघू शकता ह्या मैद्याची अगदी पातळ पारी मी लाटून घेतली. आता आपण ह्या कातणाच्या साहाय्याने ह्याचे छोटे छोटे बारीक स्क्वेअर कापून घेऊ. तुम्हाला आवडतील त्या साईज मध्ये तुम्ही कापू शकता. हे बघा, या प्रकारे बारीक बारीक असे हे करायचे आहे. याआधी देखील मी चीजलिंगची रेसिपी दाखवली आहे, ती सुद्धा नक्की बघा. आता हे सर्व पिझ्झा लिंग्स आपण या प्रकारे सोडवून घेऊ. असे सोडवून सेपरेट करून एका ताटामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे काही पिझ्झा लिंग्स मी लाटून घेतले आहे. हे नेहमी करता पातळ लाटा आणि असे मोकळे मोकळे ठेवा ताटामध्ये, एकाच ताटामध्ये ढीग करू नका. पिझ्झा लिंग्स तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला इथे मध्यम गरम तेल हवं आहे. यामध्ये हे पिझ्झा लिंग्स घालूया. आता मध्यम गॅसवर आपल्याला हे छान खमंग तळायचे आहे. मोठ्या गॅसवर भरभर तळू नका, हे वरती जळतील आणि आत कच्चे राहतील. गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवा. तुम्ही बघू शकता हे छान हलक्या तांबूस रंगावर तळून झाले.
तळतळण्याचा आवाज देखील कमी झाला आहे। आता आपण हे काढून घेऊ। बघा खूप सुरेख रंग याला आला आहे, अगदी हलका असा तांबूस। तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकता। छान क्रिस्पी झाले आहे। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। असे सर्व पिझ्झा लिंग्स मी आता तळून घेते। अतिशय चविष्ट असे पिझ्झा लिंग्स तयार। हे बघा छान हलके आणि खुसखुशीत झाले आहे। 1.5 कप मैद्यामध्ये हे मोठं ताट भरून पिझ्झा लिंग्स होतात। आता तुम्हाला आवडत असेल तर हे गरम आहे तोपर्यंतच यावर थोडे मिक्स हर्ब घाला। हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला आणि मिक्स करा, पण हे थोडं गरम आहे तोपर्यंतच घाला म्हणजे हे याला व्यवस्थित लागेल। खूप सुरेख कलर याला आला आहे। हे पिझ्झा लिंग्स हवाबंद डब्यामध्ये साधारण 15 ते 16 दिवस देखील सहज टिकतात। तुम्ही या प्रकारे पिझ्झा लिंग्स नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।